चिखली थाना क्षेत्र में वन विभाग परिसर में 33 वर्षीय युवक भैया गमन राठौड़ की अज्ञात आरोपियों ने धारदार हथियार से वार कर और पत्थर से कुचलकर हत्या कर दी। पुलिस जांच में सामने आया है कि शराब पीने के लिए पैसे लेने के दौरान आरोपी ने भैया गमन राठौड़ पर धारदार हथियार से वार किया और चेहरे पर पत्थर मारा। भले ही इस मामले में कोई ठोस सबूत हाथ न लगने के बावजूद पिंपरी चिंचवड शहर पुलिस की क्राइम ब्रांच नंबर 1 टीम ने महज 24 घंटे के भीतर हत्या करने वाले आरोपियों को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। पुलिस जांच में पता चला कि 3 आरोपियों सूरज हनुमंत इंगले, मेहुल कैलाश गायकवाड़ और अजय अशोक कांबले ने भैया गमन राठौड़ नाम के युवक की हत्या की थी। हत्यारे रिकॉर्ड पर अपराधी हैं और उन पर चिखली, पिंपरी और महालुंगी एमआईडीसी पुलिस स्टेशन में विभिन्न गंभीर अपराधों के लिए मामला दर्ज किया गया है। रविवारी सकाळी 11 वाजता आम्हाला माहिती मिळाली की जंगल परिसरामध्ये एक डेड बॉडी मिळून आली आहे। त्यामुळे आम्ही स्वतः तसेच आमचा सर्व स्टाफ लगेच घटनास्थळी जाऊन त्याबद्दलची माहिती घेतली असता तो पुरुष अनोळखी होता। त्यामुळे तो जो पुरुष माहित होता त्या पुरुषाची ओळख पहिल्यांदी ओळख हे करणे आमच्या पुढे चॅलेंज होते। त्या अँगलने आम्ही आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टीम तयार केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टीमने सर्व गोपनीय माहिती काढली। आम्ही जवळपास 80-90 कॅमेरे चेक केले असता आम्हाला एक ऑटो रिक्षा त्या भागात आल्याची माहिती मिळाली। नंतर मग आम्ही त्या ऑटो रिक्षाचा शोध घेतला असता इंद्रप्रस्थ उद्यान येथे ती ऑटो रिक्षा आम्हाला मिळून आली। मग आम्ही त्या ऑटो रिक्षाचा मालक शोधून त्यात कोण कोण गुन्हेगार होते ते आरोपी पकडून गुन्हा ओपन केला। त्या गुन्ह्यामध्ये अजय कांबळे, इंगळे आणि गायकवाड असे 3 आरोपी होते। त्या 3 आरोपींना अटक केलेले आणि पुढील कारवाईसाठी चिखली पोलीस स्टेशन यांच्याकडे वर्ग करण्यात आलेले आहे। अजय कांबळे हा आरोपी आहे। त्या अजय कांबळेच्या आरोपीवर अगोदर मारहाण, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। ती व्यक्ती जंगल परिसरात मिळून आली होती। त्या व्यक्तीची ओळख पटवण्याकरता देखील आम्ही त्या भागातल्या परिसरामधले सर्व कॅमेरे चेक केले असता इंद्रप्रस्थ गार्डन येथे ती व्यक्ती उभा असल्याचे आम्हाला आढळून आली। त्यावरून आमची खात्री झाली की सदरची व्यक्ती ही याच भागातली असेल। मग आमच्या टीमने इंदिरानगर या भागामध्ये पूर्ण घरोघरी जाऊन विचारपूस केली असता सदरचा व्यक्ती हा राठोड नावाचा व्यक्ती असून तो मूळ गाव त्याचं खेरडे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे असल्याचं कळाले। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।